नमस्कार, मी सुरेश माधवराव सलादे, वडनेर बैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मित्रांनो, आपल्या नाशिक जिल्हास्तरीय कुलस्वामिनी जोगेश्वरी माता नवरात्र उत्सव या निमित्ताने कुलस्वामिनी जोगेश्वरी माता शाहू ट्रस्टच्या वतीने पहिला शारदीय नवरात्र उत्सव आणि कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सलादेबाबा दत्त मंदिर यांच्या वतीने 14वा शारदीय नवरात्रोत्सव येत्या 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे। सांगायला आनंद होतो, यावर्षी देखील मागच्या नियोजनापेक्षाही अतिशय सुंदर आणि सूक्ष्म नियोजन या कुलस्वामिनी जोगेश्वरी माता ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेले आहे। झालेल्या नियोजनानुसार 22 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता घटस्थापना होईल, त्यानंतर महाआरती होईल आणि महाआरती झाल्यानंतर दांडिया खेळवला जाईल। दररोज सकाळीच आरती, त्याबरोबर सायंकाळी सामुदायिक आरती आणि त्यानंतर दांडिया असं नियोजन करण्यात आलेलं आहे। येत्या 30 सप्टेंबरला दुर्गाष्टमीच्या दिवशी कुलस्वामिनी जोगेश्वरी माता यांचा होम हवन केला जाईल आणि या होम हवन नंतर थोडक्यात काल या जोगेश्वरी माता यागच्या नंतर आपल्याकडे ज्या नाशिक जिल्ह्यातील 18 महिला कर्तृत्ववान देवी परिवाराशी संबंधित निवडल्या गेलेल्या आहे, त्या महिलांचा यथोचित मानसन्मान, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन केला जाणार आहे। याबरोबरच कन्यापूजन आणि रात्री दांडिया होईल। विजयादशमीच्या दिवशी मित्रांनो सायंकाळी 7 वाजता आरती होईल, त्यानंतर तळी भरणं होईल आणि तळी भरणं झाल्यानंतर नवरात्र उत्सवाची सांगता होईल। हे सर्व उपक्रम यावर्षी ट्रस्टच्या वतीनं प्रथमच राबवले जात आहे। आमचे 17ही विश्वस्त म्हणजे ट्रस्टी हा उत्सव अत्यंत चांगला व्हावा म्हणून अत्यंत मनापासून काम करत आहे। नाशिक जिल्ह्यातील सलादे, पाचोरकर, त्याचबरोबर पानगावाने, कावले, शेटे, चौधरी, गवळी, दौंड, वाढवणे या रसाळ, वसाळ याबरोबरच अनेक जे परिवार आहे, अमृतकर आहे, कर्डिले आहेत, व्यवहारे आहेत, हे सर्व परिवार या देवीशी निगडित आहे, त्यांची कुलदेवता आहे। या सर्वांना, नाशिक जिल्ह्यातील परिवारांना एखादं नाव कदाचित राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करून आवाहन करतो की आपण सर्वांनी या नवरात्र उत्सवाला येत्या 10 दिवसामध्ये वडनेर बैरव येथील कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सलादेबाबा दत्त मंदिर वडनेर बैरव येथे भेट द्यावी हीच नम्र विनंती करतो। आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की यावर्षी प्रथमच स्थापन झालेल्या कुलस्वामिनी जोगेश्वरी माता सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं सभासद नोंदणी चालू आहे। आत्तापर्यंत 65 सभासद झालेले आहे। फक्त 100 सभासदांची नोंदणी करायची आहे आणि लवकरच तीही पूर्ण होईल। 100 सभासद झाल्यानंतर ही नोंदणी थांबवली जाईल। जे सभासद होतील त्यांनाच या ट्रस्टतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम यांचा लाभ घेता येईल। तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या शारदीय नवरात्र उत्सवात सहभागी व्हावं। धन्यवाद।